नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. ताम्हिणी घाटात एका युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्नील हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड व पुणे परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्वारगेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एकूण 13 लाख रुपये किमतीचे 120 मोबाईल व 3 लॅपटॉप जप्त केले आहेत. मुंबईत झोपेत चालताना 6व्या मजल्यावरून पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे मृत युवकाचे नाव आहे. मुस्तफा याला झोपेत चालण्याची सवय होती. राजस्थानमध्ये ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला, 2 मुले आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. दिल्ली NCRच्या फरीदाबाद जवळील नवादाकोह गावात राहणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पैशांच्या व्यवहारावरून हत्या झाल्याचा संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अंधेरी प्रेम प्रकरणातील वादातून युवतीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने घरात घुसून हत्या केली. प्रियकर झैब ख्वाजा हुसेन सोलकर याला पोलिसांनी अटक केली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 4 जणांना 95 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एक भरधाव कार अनियंत्रित झाल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. दोघे लग्न समारंभासाठी निघाले असताना ही घटना घडली आहे. कांता गजबिये आणि डॉक्टर सफलकुमार गजबिये असे मृत्यू पडलेल्या दोघांची नावे आहेत. कल्याण पूर्वेत भरदिवसा चौकात एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. संदीप राठोड असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपींनी फिल्मी स्टाईलने हल्ला केला. पोलीस पुढील तपास करत आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. भगवान वसंत गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.